या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाला मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार शुक्रवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पंढरपूर पुणे हायवे रोडवरील पिराची किरोली या ठिकाणी पाळत ठेवली असता नितीन रेवस पवार, वय वर्ष 36, राहणार वडार गल्ली, भाळवणी, तालुका पंढरपूर, हा मारुती झेन MH14M912 या वाहनातून देशी दारूचा साठा अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशानं वाहतूक करत असलेला आढळून आला। वाहनाला अडवून झडती घेतली असता त्यात देशी दारूच्या 180 मिली क्षमतेच्या 480 बाटल्या, ज्याची किंमत 33,600 रुपये इतकी आहे, ती जप्त करण्यात आली आहे। या कारवाईत वाहनाच्या किमतीसह एकूण 1,33,600 रुपये किमतीचा मुद्देमाल विभागानं हस्तगत केला आहे। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंढरपूर पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडगे, सहायक दुय्यम निरीक्षक जीवन मुंडे, जवान प्रकाश सावंत, विजयकुमार शेळके व वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकानं पार पाडली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।